पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। अत्यंत महत्त्वाची व एक दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे। म्हणजे काय, पीक किंवा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की मी दररोज न्यू अपडेट देत असतो। एक पीक विमा योजनेसाठी मोठी घोषणा। शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे मंजूर झाले असून आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम थेट जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे। 14 जिल्ह्यांमध्ये आजपासून पीक विमा वाटप आज आहे। थोड्या वेळात 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे 15,000 रुपये जमा होण्याची मोठी बातमी कृषी विभागाच्या जाहीर केली आहे। यामध्ये 2022 पासून 2025 महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। व तसेच एक आनंदाची बातमी आहे। म्हणजे काय, PM किसान योजनेचा 19वा हप्ता म्हणजेच 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेला आहे। 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता। 2025 पासून ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम अशी काय मिळणार, तर त्याचे मागचे कारण सरकारने सांगितले आहे। जे म्हणजे 2022, 23 आणि 24 या मागातील 3-4 वर्षापासून पीक विमा केंद्र सरकारच्या शेतकऱ्याला दिला नव्हता। सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता। आता सरकारचे सर्व शेतकऱ्यांना खुशी करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे। आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तुम्ही तुमच्या आताचा व्हिडिओच्या सुरुवातीला आपले देश कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडलेले सांगितलेले आहे। व तसेच पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात। अपात्र शेतकऱ्यांची यादी जाईल, त्यामुळे थोड्या वेळात आता 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा तुमच्या बँक खात्यात येणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांचे अपात्र ठरले गेले आहे यादी सुद्धा सरकारने आज जाहीर केली आहे। आज आहे 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा जाहीर होता। आता उद्या जिल्ह्यांमध्ये 14 टप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यात सोडला जाणार आहे। नुकसानीनुसार मोठ्या प्रमाणात लाभ हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान जास्त झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहेत। थोड्याच वेळात तुमच्या बँक खात्यात वेगवेगळ्या पद्धतीचे पीक विमा जमा होणार आहे। काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाला आहे आणि आज 14 जिल्ह्याचा नंबर आहे। मुख्यमंत्र्यांचे आदेश, त्यामुळे 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे आज पीक विमा वाटप करण्याचा आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागातील दिले आहेत। आता बघा, 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल। कृषी विभागातील सांगितले आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचे पीक विमा येणार आहे। एकूण 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांसाठी घोषणा। आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले। आपल्या राज्यातील एकूण 36 जिल्हे आहेत। काही काळ जवळपास 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे। शेतकऱ्यांना वाटप होते की पीक विमा 10,000 किंवा 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारने 22, 23, 24 राहिलेले 4 पीक विम्यासाठी सर्व एकदम खात्यात 50,000 रुपये किंवा 40,000 रुपयेपर्यंत एवढे पीक विमा देण्याचा निर्देश घेतले आहे। 35 पिकांसाठी पीक विमा मंजूर। तुमच्या शेत पिकाचे 22, 23, 24 मध्ये बाजरी पिकाचे नुकसान झाले असेल तर पीक विमा मंजूर झाला आहे। त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने यादी जाहीर केली आहे। जवळपास 35 जिल्ह्या पिकाची नोंदणी या पिकासाठी PM योजनेचा आढळली आहे। धन्यवाद।